सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर करमाळा येथील भाजपच्या प्रमुख नेत्या रश्मिताई बागल यांची सोलापूर जिल्हा परिषद भाजप गटनेतेपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे। ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे। भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने बागल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने जिल्हा परिषदेतील सत्तेची आणि संघटन कौशल्याची महत्त्वाची सूत्रे आता करमाळ्याच्या रश्मिताई बागल यांच्या हातात आली आहेत। याशिवाय भाजपचा रश्मिताई बागल यांच्यावर मोठा विश्वास असल्याचेही या निमित्ताने समोर आलेले आहे। काही काळापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बागल गटाने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता। त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बागल यांनी आपली ताकद दाखवून दिली। येथील नगर परिषदेत तसेच पंचायत समितीत पहिल्यांदाच भाजपने प्रभावी असे पक्षीय यश मिळविले आहे। एकूणच बागल यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। त्यांच्या याच कामाची पावती म्हणून जिल्ह्यातील इतर प्रबळ नेत्यांशी समन्वय साधण्यासाठी भाजपने त्यांची गटनेते म्हणून निवड केली आहे। रश्मिताई बागल या करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या आहेत। याशिवाय भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांचा थेट संवाद आहे। सोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे। या पार्श्वभूमीवरच भाजप गटनेतेपदी रश्मिताई बागल यांची झालेली निवड उल्लेखनीय अशीच आहे। जिल्हा परिषदेत गटनेता हे पद अत्यंत प्रभावी असते। जिल्ह्यातील रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रे आणि विशेषतः सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचा मोठा निधी उपलब्ध असतो। रश्मिताई बागल यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील रखडलेल्या अनेक योजनांना आता थेट गती मिळण्याचीही शक्यता आहे। गटनेता म्हणून त्यांना जिल्हा परिषदेच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांमध्ये स्थान मिळेल। यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर प्रश्न मांडणे आणि ते सोडवून घेणे अधिक सुलभ होईल। आगामी निवडणुकांमध्ये त्यांना अधिक बळ देखील प्राप्त होणार आहे। तसेच गटनेतेपदामुळे रश्मिताई बागल यांची जिल्हा स्तरावरील राजकीय प्रतिमा आता अधिकच उंचावली आहे। जिल्हा परिषदेत भाजपच्या गटनेतेपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात रश्मिताई बागल यांचे स्थान अधिक मजबूत होणार आहे। केवळ करमाळा तालुकाच नव्हे तर जिल्ह्याच्या धोरणात्मक निर्णयात आणि प्रशासकीय कामात त्यांच्या शब्दाला आता महत्त्व प्राप्त होईल। याशिवाय गेल्या काही काळातील राजकीय स्थित्यंतरानंतर त्यांना एका मोठ्या पदाची प्रतीक्षा होती। आता गटनेता हे महत्त्वाचे पद मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येत आहे, ज्याचा फायदा निवडणुकीत पक्ष बांधणीसाठी होऊ शकतो। सोबतच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या निवडीमुळे पक्षाने रश्मिताई बागल यांच्यावर मोठा विश्वास दाखवल्याचेही या निमित्ताने सिद्ध होत आहे। यामुळे पक्षांतर्गत वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंध अधिक दृढ होतील हे निश्चित। तुम्हाला काय वाटते? रश्मिताई बागल यांना मिळालेल्या या गटनेतेपदामुळे नेमके कोणते परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात करमाळा तालुक्यामध्ये दिसून येतील? तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा।